त्या जरांगे पाटील जाऊन विचारा आरक्षण म्हणजे काय असते. फुकट्या हो, तुम्हाला फुकट आरक्षण भेटलं त्याच्याने तुम्हाला माज आला आणि उपवर्गीकरणाच्या मागे लागले. त्या जरांगे पाटील विचारून बघा. आरक्षणासाठी बिचारा उपाशी राहून राहिला, उपोषण करून राहिला, आंदोलन करून राहिला, रस्त्यावर निघून राहिला, तरी त्याला आरक्षण भेटून नाही राहिलं. आणि तुम्हाला फुकटचं आरक्षण दिलं या बाबासाहेब आंबेडकरांना, ते तुमच्याकडून हजम होऊन नाही राहिलं. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिक्षणात आरक्षण दिलं, नोकरीत आरक्षण दिलं, राजकारणात आरक्षण दिलं. ते नाही तुम्हाला डफळं वाजवून, लोकांच्या गुलामगिरी करण, लोकांचे ढुंगणं धुवण, त्याच्यात तुम्हाला वेळ भेटन तेव्हाच ना. अरे तुम्ही म्हणता महाराणी आमचं आरक्षण खाल्लं, आम्ही कलेक्टर राहिलो असतो. कलेक्टर होण्यासाठी पुस्तक वाचावं लागते 10 रंगाचे. भाजीपाला आहे का तो बनवला आणि खाल्ला आणि बनला कलेक्टर. पुंग्याय हो, फुकट्याय हो. फुकटचं आरक्षण भेटलं त्यासाठी अभ्यास करा, बाबासाहेब आंबेडकरांचा नारा स्वीकारा, शिका, संघटित आणि संघर्ष करा. हे नाही दुसऱ्याला दोष देता, कारण तुमच्यात दम नाही आहे ना. हा अबे आरक्षण कायले पाहिजे हे माहित आहे का तुम्हाला? हे माहिती ना, फुकट्याय हो तुम्हाला. त्या जरांगे पाटील विचारून बघा आरक्षणाचं महत्व काय आहे. तो माणूस किती लढून आला त्याच्या समाजासाठी. फुकट्याय हो. तुम्ही वर्गीकरणच्या मागे लागले. अबे वर्गीकरण काय भेटणार आहे? काही नाही, होऊ तर देणारच नाही वर्गीकरण, हे लक्षात ठेवा. तुमच्या एका जातीच्या मुळे 58 जाती नाकारत आहे, आम्हाला वर्गीकरण नाही पाहिजे म्हणते. मग तुमच्या एका जातीच्या मुळे वर्गीकरण होणार काय? नाही होणार. कळलं? वर्गीकरण करून काय होणार आहे? राहणार तर तसेच ना. त्यासाठी बुद्धी लागते, ते बुद्धी तुमच्यापाशी नाही आहे. तुम्हाला बापाची प्रॉपर्टी पाहिजे, बाप नाही चालत. आरक्षण देणारा एकच बाप आहे, तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. आरक्षण पाहिजे तुम्हाला, पण आरक्षण देणारा नाही चालत तुम्हाला. फुकटाय हो. जय भीम, जय शिवराय.